सुंदर मनामध्ये भरली. ए शुक शुक करतोय ना मी फक्त शिट्या नाही मारत आहे. फार छान करताय तुम्ही, फार छान. हा ए कुठे चालली तू? मी इथं बोलतोय ना. काय सेल्फी नाही काढत, बोलत नाही नीट. बॉस आहे ना मी तुझा. बँकेमध्ये. हा मग इथं ऐकणार नाही का तू माझं? काल पळून गेलीस तू. सर मी पळून नाही गेले. पळूनच गेलीस तू. मुद्दा काय आहे सर? हा मुद्दा असा आहे की तू माझ्यासाठी डबा आणायचा आहे का? तीच शिक्षा आहे तुझी, मला सोडून पळाली म्हणून. अहो सर ते मी बॉसला फॅमिली मानते ना तू. मग बॉस साठी एक दिवस डबा आणला तर काही झिजणारच का तू? आणशील ना तर सांगू मी बापूंना तुला सांगायला. अहो नाही नको नको प्लीज. बापूंना यामध्ये नका आणू. आणते मी डबा, पण रोज रोज नाही आणणार. रोज मला जमणार नाही. हा थँक्यू लतुडे. 24 लास्ट वन 25 कम ऑन रिलॅक्स रिलॅक्स व्हेरी गुड. झालं का तुमचं? हो हा मग त्या बँकेच्या पोरी आल्या असतील ना? कायला आता आबांचं फरमान आहे. दौलत सर हवं तर बाकीचं वर्कआउट नंतर करू. हे बघा त्या पोरी बिचाऱ्या बँकेचं घरचं सगळं सांभाळून येणार आहेत, तेव्हा त्यांना चांगलं ट्रेन करायचं. हा हो आबांचं नाव झालं पाहिजे महिला सबलीकरणात, आणि मखमलाबाद पॅटर्न झाला पाहिजे महिला सबलीकरणासाठी, असं आबांनी सांगितलंय. येतो सर. हो अक्काबाईचा तोरा. आधी पदर नीट धरा. झालं का समाधान आमचं ट्रेनिंग थांबून? पण झालंय की तुझं डबड्या. पण गरज काय होती हे काढायची? महिलांचं सबलीकरण झालं पाहिजे. आबा काय म्हणते, शेवटी वाहिनी चूल आणि मूल एवढंच पाहिजे असतं. या सगळ्या गोष्टी फक्त बोलायच्या असता, करायच्या नसता. आणि आबा पण फक्त बोलता. पण मी ते करते. बाईची ताकद ना कळल तुला. माझी तर प्रार्थना आहे देवाकडे, तुझी अशा एका बाईशी टक्कर होऊ दे ना का तुला चांगलं कळू दे. आम्ही बायका सॉफ्ट आहे म्हणजे कचाकड्याच्या नाही, आणि बाई जग बी बदलू शकते. तारामती मॅडम, हे सगळं फक्त बोलायचं असतं. पण आम्ही करतो. तुम्ही बसा बोलत. वय माग. काय हो मॉडेल मॅडम, लागली का झोप रात्री? का डोळ्यासमोर नुसतं आपलं होर्डिंगच दिसत होतं. बया मला तर वाटलं बी नव्हतं तू अशी मॉडेल बिडल होशील म्हणून. हो काय मॉडेल लावले तुम्ही? हा चांगलं नाव ठेवले तिचं. आता मी कुठं बोलते आप्पा, अख्खं गाव बोलू लागले. तरी बी तुम्ही तिला लतीच म्हणा. लती पाणी दे ग बाई जरा. काय ग 2 डबे? 2 डबे कोणासाठी? ते एक डबा माझ्यासाठी आणि दुसरा भाऊजींसाठी का? नाही, ते दुसरा डबा सज्जन सरांसाठी आहे. त्याच्यासाठी तू डबा घ्यायचं काय कारण आहे? मी काल म्हणलं होतं त्यांना डबा आणन म्हणून. लते कायला खोटं बोलते तू? आप्पा मला माहितीये लती भाऊजींसाठीच डबा घेऊन चालली. वहिनी मी खोटं बोलत नाहीये. पाहिजे तर बापूंची शपथ घेऊन सांगते, हा डबा सज्जन सरांसाठी आहे. हो बरं काय डबे? राहून द्या. बापूंची खोटी शपथ नाही घ्यायची ती. जा बाई तुझा उशीर होईल. चला आप्पा, येते वहिनी. आप्पा
मला काही हे खरं नाही वाटत आहे. म्हणजे खोट्या शब्दा बी घेऊ शकती. लते 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 मला खरं सांग, तू भाऊजींसाठी घेऊन चालली ना हा डबा? हो नाही वहिनी, खरं सांगते मी. अगं लते तुझ्या चांगल्यासाठी सांगते मी. हे असले उद्योग नको करू माय. तू किती दिवस घरच्यांना उल्लू बनवत राहणार आहे? नाही आणि एकदा का आप्पांना भनक लागली ना का मग काय खरं नाही बघ. हे घेतलंस का माझ्यासाठी डबा? का निघाली स्वतःचा डबा घेऊन? हा सर घेतलाय. हा चल भेटू बँकेत. वहिनी निघू का? हा सुनबाई, माणसावर कुठं विश्वास ठेवायचा आणि कुठं ढील द्यायची हे कळलं पाहिजे. आणि फॅमिलीवर अविश्वास दाखवला ना तर फॅमिली राहत नाही. कळलं? अरे अप्पा हॅलो, हा मामी. हा लते, कामात आहे का ग तू? नाही मामी, बोला ना. तू सकाळी काहीतरी ट्रेनिंगचं बोलत होती, माझं लक्ष नव्हतं ग माय. सांगू शकते का आता? ते बँकेकडून आम्हाला आत्मसुरक्षेसाठी ट्रेनिंग मिळणार आहे आजपासून. हा मग कोण देणार आहे? दौलतचे ट्रेनर जे मुंबईहून आले आहेत ना, ते ट्रेन करणार आहेत आम्हाला. लय भारी ट्रेनर आहेत ते. मोठमोठ्या खेळाडूंना ट्रेन करतात ते. हॅलो मामी, काय आलं? माझ्या आब्याचं कसं व्हावं ग? म्हणजे एवढे बाहेरचे मोठी मोठी माणसं येणार आणि दौलतला ट्रेनिंग करणार आहेत. कसं व्हावं माझ्या आब्याचं? म्हणजे कसं आहे, मैदानात उतरणाऱ्या दोघा जणांना सारखं ट्रेनिंग भेटलं असेल तर शर्यत रंगल ना. दौलतला एवढं चांगलं ट्रेनिंग भेटणार आणि आब्याला काय नोकरी आणि घरचे राडे. ते असं नाही ना गवायला पाहिजे. माय तू बोलशील का ग? ते शिकवायला येणार आहेत त्यांच्याशी बोलशील का? त्यांना म्हणून फुकट नको बरं आम्हाला. आम्ही पैसे देऊ तुमचे. किती लागतात? लय मामी. हा मग माझे सगळे दागिने काढू का? नाही नाही नको मामी. पण तू बोल तर त्यांच्याशी. सज्जन सर बोलले. हा मग पाहू बघू. म्हणजे काय काय म्हणले? काय म्हणजे ते दौलतसाठी आले आहेत ना, तर त्याच्या प्रतिस्पर्ध्याला नाही ट्रेन करू शकत. तसं बी आबांना ते चालणार नाही आणि ते बरोबर बी नाही ना. बरोबर कसं नाही? ज्ञान आहे ना ते. मग ते कुठल्याही प्रकारचं असलं तरी ते वाटायला पाहिजे ना. मामी तुम्ही नका काळजी करू, आब्याचं ट्रेनिंग होईल. कसं होणार आहे? मी लते अक्का साहेब आल्यात ना ग? मग मी बोलू का त्यांच्याशी? नाही नाही नको, तसं काही करू नका. पाहू आपण काहीतरी, होईल आब्याचं ट्रेनिंग नीट. तुम्ही नका काळजी करू. ठेवते. बर. ऐका 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 हे बघा, हे बघा, आजपासून तुमचं ट्रेनिंग चालू होते माहितीये ना. हे बाबा ऐकांनो, ट्रेनिंगला जाताना शूज घालून जा. आणि पुरुषांनो, आपण जास्त वेळ थांबून त्यांचं राहिलेलं काम आपण पूर्ण करूया. तेवढाच महिला सबलीकरणाला आपला हातभार. चला लतिका, देशमुख मॅडम, रुपाली मॅडम, पंडित मॅडम, चला चला निघा निघा निघा, पटापट आवरा. चला चला, उशीर होतोय, निघा. चला 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 चला. थँक्यू. महिला सबलीकरण. फास्ट चल 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 चल, पळ फास्ट, अजून फास्ट. मातीत स्पीड वाढला पाहिजे. आव्या चल 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 चल, पळ फास्ट फास्ट.
चल 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 45 सेकंद 30 सेकंदात झालं पाहिजे क्या खांदा खांद्याचं काय स्ट्रेंथ वाढली पाहिजे अजून. एक काम कर आबे तो नांगर घे आणि नांगर घेऊन धाव म्हणजे अंदाज येईल आपल्याला अरे काय लाभ काहीतरी चुकतंय विक्या प्रेशर येते खांद्यावर. हा मग नको करू उगा हार्टबीट मोडल. हा ना कळ ना असं का होतंय. आबे तुला ना ट्रेनर पाहिजे. शक्य नाही विक्या. नाही कसं तुला कोणतरी गुरु पाहिजे. तुझं तू किती करणार. हे पाय आब्या गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर हे काय करताय. सर तुम्ही गुरु आहे माझे. तुमचे गुरु आणि आमचे मेन सर 2 दिवसांनी येणार आहेत. मोठमोठ्या खेळाडूंना ट्रेन करतात ते. खास दौलत सरना ट्रेन करण्यासाठी इथे येणार आहेत ते आले की कळेल तुम्हाला ट्रेनिंग काय असतं ते. तोपर्यंत आम्ही तुमचं वॉर्मअप सेशन घेऊ. ओके सर. या वॉर्मअप सेशनमुळं तुमच्या बॉडीला थोडी सवय होईल. पुढील 2 दिवस सरांच्या मेन ट्रेनिंगसाठी आम्ही तुम्हाला तयार करणार आहोत. तर चला करायची सुरुवात मग. हो सर. वन टू कमॉन वन बरोबर कमॉन. 2 1 2 नीट होत थोडं 1 हात हॅलो ना पब्लिक. Darling is here. काय आलं मोडला का. झेपून तेवढंच वजन घ्यावं ना यार खांद्यावर नाही का. किती वजन तुझ्या मित्राच्या खांद्यावर गाड्या. आप्पाचा राग. नोकरी तुझा बॉस पण हल्लेलं झापतो म्हणे तुला. का बरं तुला काय करायचे तू तुझं पाय. चिल ना बेबी मी माझंच पाहतो यार. मला तुझी काळजी वाटते यार आभ्या. किती प्रेशर घेशील तू नाही का. अकॅडमीचं लोन घेऊन ठेवलेलं आहे तू. त्याचं प्रेशर आणि ह्याच्या अंगावर सगळ्यात मोठं वजन कशाचं आहे माहिती आहे का मोठ्या. कशाचं अजून एकदा विचार ना कशाचं. कशाचं वजनदार बायकोचं वजन आहे. दौलत. स्पेशल स्किल ट्रेनर कडून ट्रेनिंग चालू आहे भाई माझं. तू नाही नडू शकणार माझ्याशी. चल बे गाडी काढ. हा शेट. वन कमॉन 2 बरोबर आहे बरोबर वन आहे. 2 थोडं अंतर कमी करा पाय. 1 2 नमस्कार अक्का साहेब. कळलं बरं मला तुम्ही आल्याचं. ते लग्न आहे ना पक्षश्रेष्ठींच्या घरी. हा अभ्या कसा आहे ग.
तुम्हाला तर कळलंच असेल सगळं. होय ना, आप्पाने बी इतकं टोकाचं पाऊल उचलायला नको होतं बाई. अहो नाही तसं नाही, भीती वाटते ना त्यांना. अगं पण अभ्या हुशार आहे, पण आता नुसती हुशारी काय कामाची आकासाहेब. फिट बी आहे इंदू तो. हा 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 आकासाहेब. नको काळजी करू तू. नाही म्हणजे काळजीचं तसं काही नाही आकासाहेब, पण म्हणजे एक विचारू का हो तुम्हाला राग येणार नसेल तर विचारायचं होतं. विचार ना. ते म्हणजे ते ट्रेनिंगवाले आलेत ना दौलतसाठी. हा, बाहेरून मागवले. हा 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 तेच म्हणजे दौलतचं सगळं होऊन जाऊ दे बरं का, ट्रेनिंग वगैरेचं. पण त्यानंतर थोडा वेळ आब्याला शिकवतील का होते? अगं लतीला शिकवतायत ना ते. हा पण लती शर्यतीत नाही आहे ना, आब्या आहे ना शर्यतीत, म्हणून. हा ते बी खरंय, आणि त्यांचं ट्रेनिंग लय भारी आहे, यात काही वादच नाही बघ. हा तेच ते, म्हणून आपलं म्हणजे थोडा वेळच आब्याला शिकवलं असतं तर म्हणजे विचाराल का चालतंय का, म्हणजे असं थोडाच वेळ बरं का. मी विचारते आणि सांगते बघ. लय उपकार होतील अक्कासाहेब. इंदू, जसं दौलत आहे तसा अभ्याय मला. तुझी कळकळ मला समजते पाय. अगं पोटची पोर आहे आपल्या, 9 महिने पोटात ठेवून वाढवले त्यांना, जीव तर तुटणारच ना बाय. हा ना, पण खरंच सांगते अक्कासाहेब, लय उपकार होतील. मी विचारते, आणि हो म्हणलं तर चांगलंच आहे ना. चांगली चुरशीची होईल शर्यत, समान ट्रेनिंग समान न्याय, आणि झालीच पाहिजे. मगच कळल खरा चॅम्पियन कोण आहे ते. हा खरंय तुमचं अक्कासाहेब. ठेवू? हा. चला आपण आता खांदे स्ट्रॉंग होण्यासाठी एक्सरसाइज करूया. स्टार्ट. यस, कम ऑन. गुड गुड. यस मॅडम, हात थोडा वर घ्या. राईट. यस, कम ऑन. लतिका मॅडम, खांदा डॅमेज होऊ शकतो, चुकीच्या एक्सरसाइजने मसल डॅमेज होऊ शकतं, आणि आपल्याला ते नको आहे. कम ऑन, स्टार्ट. अबे गोळी घेतो का? सोड. बॉडी हील होती आपोआप. अरे पण तेवढा टाइम नाही ना आपल्याकडे. उद्या परत होऊन जाईल काय. अबे दौलतला एवढं स्ट्रॉंग नव्हतं पाहिलं रे मी कधी. मला बी जाणवलं, ट्रेनिंग कळतंय त्याचं. मला तर टेन्शन यायला लागले राव. मला बी असं वाटते ही शर्यतनं रिस्की होणार आहे. होऊ दे, टेन्शन घ्यायची गरज नाही काय, कारण जिथं जिथं रिस्क आहे तिथं आब्याची एंट्री फिक्स आहे. भाऊजी कुठे आहेत ग मुक्कामी? ते मला नाही माहित वहिनी. का बरं? तुम्ही बोलत असाल ना? नाही. अगं हळू नाला ते हळू. किती काय लागली तुला? हा लागलं ना मला. सॉरी वहिनी, ते उशीर होतोय ना मला म्हणून. उशीर होतोय? उशीर काय होतोय? 9ला ऑफिस असतं ना तुझं. हा पण आवरायचं बाकी आहे ना अजून. मग त्याला किती वेळ लागतोय? तू पहाटेपासून कायला उठती ग? नुसता स्वयंपाक तर करायचा असतो तुला 1-1.5 तास. लय झालं त्याच्यासाठी. संध्याकाळचं संध्याकाळी बघू. ते संध्याकाळी घरी यायला उशीर होणार आहे ना मला, म्हणून. काय यायला उशीर होणार आहे? ते मला ट्रेनिंग आहे ना संध्याकाळी. कसलं ट्रेनिंग आहे? प्रमोशन भेटणार आहे का तुला? तसलं नाही, सेल्फ डिफेन्स. भया हाणामारी करणार का तू बाप्यांसारखी? वहिनी तुम्ही आपण तेवढा चहा द्याल का प्लीज? देते ना, संध्याकाळी बी मीच देते, आता बी मीच देते. बाई कसा चहा होणार आहे ग आता? आप्पा ओरडतील ना मला. तुला म्हणलं होतं त्या गॅसवाल्याला फोन केला का तू? करते मी, तोपर्यंत दुसरा सिलेंडर आणू. तू बाहेरून आत कोण आणणार? आपण पाहू ना. भरलेला सिलेंडर राहू दे,
त्यापेक्षा ह्यांना फोन करते मी. माझ्या लक्षात यायला पाया होतं. कामिनी तू इथं कस काय? अभ्या तू इथं काय करतो? चल घरी. मी घर नाही जाऊ शकत माया. तुझ्या घरी नाही अभ्या, माझ्या घरी. तुझ्या घरी? हा, ज्या घरात तुझी किंमत नाही ना ते घर घर नाही अभ्या. या माणसाने तुझ्या ट्रॉफ्या जाळल्या, सर्टिफिकेट जाळली, तो कसला आलाय बाप. कामिनी मला आप्पांचं वागणं नाही आवडलेलं. कामिनी वडील आहेत ते माझे. तुझ्या आईनं मला घराबाहेर काढलं आणि तुझ्या आप्पांना तुला. ते घर घर नाहीये अभ्या. तू चल माझ्या बरोबर माझ्या घरी. लय काळजी घेईन तुझी. जाती का तू कामिनी इथं? अभ्या मला तुला हेल्प करायची. मला नकोय तुझी हेल्प कामिनी. बोलू आपण नंतर प्लीज. विके सोडतो का हिला जरा? मला काम आहेत. अयो मी पण काही रिकाम टेकडी नाहीये अभ्या. मी तुला तुझ्या साईटवरती येऊन भेटत. पाहिज तू.